किल्ले रायगडाच्या पायथ्याशी काही अंतरावर वाकुक्षी नावाच्या छोट्याशा गावात धनगराच्या कुटुंबात आपला पती आणि छोट्याशा बाळासोबत हिरा राहायची. जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारे या नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारे या नभामध्ये हो जगन हे ज्ञान झालं जगन हे ज्ञान झालं जगन हे ज्ञान झालं जगन ज्ञान झालं. नेहमीप्रमाणे एके दिवशी हिरानं गोठ्यातून जनावरांचं दूध काढलं आणि आपल्या तान्ह्या बाळाला खेळवून पुन्हा त्याला घरी सोडून ती रायगडावर निघाली. तो दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा. आणि बघता बघता संध्याकाळ झाली आणि गडाचे दरवाजे बंद झाले. मामा दार उघडा की हो. न्या हिरा हिरा गवळण रायगडवाडीची. मला खाली जायचं आहे. अगं येडी का खोळी तू. एक डाव सूर्यास्तानंतर दरवाजा बंद झालं की सूर्योदयानंतर उघडत्या. स्वराज्याचा नियम आहे त्याचा. अहो पण हे बघ काळजी करू नकास. महाराजांच्या स्वराज्यात समद्यांची सोय आहे. हे भली मोठी धर्मशाळा आहे गडाव. मी पदर पसरती तुमच्या पुढे. मला जाऊ द्या. उद्या सूर्यास्तानंतर महाराज जरी दाराच्या पदाडीवर उभं राहिलं आणि म्हणाल वाईट जरा दरवाजा उघडा, तरी बी ही दारं उघडायची नाही, जागची हलायची नाहीत पोरी. मला खाली जायचं आहे. खाली? हा, मी रायगडवाडीची आहे. माझा बाई ऐकलंय घरला. रातभर मी इथे राहिले तर भोकीने त्याचा जीव. तेव्हा असं झालं होय. माय
सूर्य मावळल्यावरती गडाची समधी धार बंद होते. ते समज मला कळतंय नाना, पण माझं बाळ अगं, आई भावाने राहील पाठीशी उभी. आई बाबानीला समधीकडे पोचता येत नाही म्हणून तर तिनं आई बनवली. आणि माझ्याच बाळाला नाना कुठून तरी रस्ता असेल ना, एवढा मोठा गड, एखादी तरी अशी जागा असेल जिथे दरवाजा नाही, बुरुज नाही. हाय हाय, तसा तो पश्चिमेचा कडा आहे. तिथं ना तटबंदी, न बुरुज, न दरवाजा. तिथं ना तटबंदी, ना बुरुज, ना दरवाजा. महाराजांच तिथं तटबंदी उभी केली नाही, कारण आई भवानीनंच तिथं भला मोठा तट उभा केलाय बाळाचा. गडा असा सांगतोय का वरून नुसतं खाली पाहिलं तरी माणसाला घेर येते. 1.5 गाव खोल दरी आहे, 1.5 गाव. गडा असा भळगतोच का तिथून फक्त वारावर येतो आणि पाणी खाली रांगचं. पश्चिम कडा, पश्चिम कडा, पश्चिम कडा. राज आज्ञेमुळं दरवाजा उघडणं शक्य नसल्यानं तिचं म्हणणं कुणीच ऐकेना. आता हिराच्या डोळ्यासमोर येत होतं ते म्हणजे तिचं घरी एकटं असलेलं तान्हं बाळ. कोण आहे तिकडं? कोण आहे? कोण ग तू? आणि हे तर काय करती? दादा, मी रायगडवाडीची हिरा, मला खाली जायचं आहे. खाली? होय, खाली गावात घर आहे माझं. इथून मी इथून? अगं, इथून 4 कदम जरी पुढे गेलीस ना तर खाली नव, थेट वर जा शिला. घरी किती खोल आहे ठाव आहे नव? मला फक्त एवढं ठाव आहे का घरी माझं बाळी ऐकलं आहे, मुकेलं आहे. आता जातीस ग का बोलव केले दारासनी? तुझ्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर राजा आमचं कानू पट्ट्याल. दादा, चल निघ, निघ म्हणतोय ना धर्मसाळाकडं. जा निघा. आणि मन खाली जायचंय, खाली. दादा माफ करा, पण माझा बाळा माझी वाट बघतोय. अरे काय जीजी करतोय? ती हिरा, हिरा गवळ. महामेरू भक्त जना
नाव काय तुझं? रे महाराज नाव विचारते हिरा हिरकणी रायगडवाडीचे माझं धनी जीवाजीराव बहिजी नाईकांच्या ठाऊक आहे आम्हाला. पण सूर्यास्तानंतर गडाचे दरवाजे बंद होतात आणि खाली उतरून जायला मनाई असते. हा नियम तुला ठाऊक आहे. आणि तरीही तू काल रात्री पश्चिम कडा उतरून गेलीस. याचा अर्थ तू नियम मोडलास. आणि स्वराज्यात नियम मोडणाऱ्यांची काय सुलूक केला जातो हे तुला ठाऊक आहे. तुझ्या निर्धाराचं आणि शौर्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. पण आम्हाला तुझा पराक्रम आमच्या डोळ्यांनी पाहायचा आहे. दाखव आम्हाला. काळजी हेच की हा कडा तू कसा उतरून गेलीस ते. नाही मला नाही जमायचं महाराज. आता तरी नुसतं डोकावून बघताना बी धडधड त्याची. काल इथून खाली उतरून गेली ती एका बाळाची आई होती. बाळ खाली एकलं होतं, भुकेलं होतं म्हणून मी जीवावर उदार होऊन ही कडा उतरत गेली. पण आता माझा बाळ माझ्याकडेच आहे. आता नाही जमायचं महाराज. काय नाव आहे बाळाचं? जी पार्सल नाही झालं अजून. त्यांनी मोहिमेवर गेली ती आले की. तुमच्यासारख्या झुंजार मातीच्या पोटी जन्म झालाय त्याचा. त्याला साजेसे एकच नाव, झुंजारराव. अगो बया, झुंजारराव. यांना साडी चोळी देऊन सन्मानपूर्वक रायगडवाडीत पोचवा. जी राज. या. इंदुलकर, इथे तातडीने बुरुज बांधायला हवा. हिरकणी घ्या. हे नाव समध्या मावळात गाजायला लागलं. आया बाया मुलं माणसं विठ्ठलाचं नाव घेतलं गत शिवबा शिवबा असा गजर करायला लागली.
तरण ताटगडी गावागावातून स्वराज्यात सामील व्हायला लागले. मावळ जाग झालं र. तांबड फुटलं भगवजी हा. मावळ जाग झालं र. तांबड फुटलं भगवजी हा. गुलामी अंधार पिक सूर्य से उभा उगवली. भाऊसाहेब, तान्हाजीराव तलवारी इतकीच योजनाही तिखट राबवू शकतात हे त्यांनी संगमेश्वराच्या मोहिमेत दाखवून दिलं बरं. पण आता पुरे आम्ही त्यांना मावळा म्हणून रजा द्यायचं ठरवलं. नाही, आम्ही सांगतो काय चूक झाली. गुणाजी, तान्हाजीराव, आम्ही स्वतःच्या हातांनी ही रत्नजडीत तलवार तुमच्या कमरेला बांधली. आता आम्हाला सांगा, याचा मायना काय झाला? काय की बुवा, अहो, म्हणजे तुम्ही आता सरदार राहिला नाही. आजपासून तुम्ही सुभेदार झाला. सुभेदार तान्हाजीराव मालुसरे. राज, आपण काय अवतरण धाडणार त्यासनी? त्यांच्या लिओकाचं म्हणजे रायबाचं लगीन काढले त्यांनी, याचा अवतरण घेऊन आले तिथे. असं होय, रायबाचं लगीन? सून कुठली? आऊसाहेब, का उगा विषय बदलताय? वटांवर या मुठमुठ मिशा कशाला? या पराती एवढ्याला छात्या कशाला? हे मुदगलावानी टणक दंड कशाला? ही मजबूत मनगट कशाला? कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाहेब? ते काय नाही, कोंडाना घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. काय गाड्या हो? पण तान्हाजीराव, रायबाचं लगीन? राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं.
ये चूहे छोड़ेंगे नहीं. उंदीर कोणाला म्हणतो रे? अरे इतक्या वेळेत खुदरे सापाना वरून करायची आवलाद आमची. आमच्याच मातीत घुसून फुकटचं खाणाऱ्या नाही तर खुशालत्या नायका जवळच्या. अरे जीव प्यारा असेल तर घर सोडून दे, नाहीतर हे मारायला पुढं. अरे कौन है तू? छंदावती वाघाला आणि सह्याद्रीच्या धाड्या वाघाला विचारायचं नाही तू कोण म्हणून. या जीवाला तानाजी माणूसला म्हणतात. इस सूर्यभान राजपूत के सामने आके तूने सबसे बड़ी भूल की है नादान. अरे नादानी रक्तातच आहे आमच्या. या सह्याद्रीच्या दगड धोड्यांना देव मानतो आम्ही, आणि त्याच दगडांना स्वतःच्या रक्ताच्या शेंडूर पासून जीवाचा बेल भंडाराही उधळतो. अरे हे नादाने करायला बी वाघाचं काळीज असावं लागतं. हर हर महादेव. जिंकला आम्हास खात्री होतीच. आमच्या तानाचा वार असा फुकालाही जायचा. ताना यावरच सुभेदार तानाची आपली वाट पाहते ती. सुभेदार तानाजी आता मोठा माणूस महाद्वारी आवाज फुटतो म्हणाला, पण आला नाही. चला आम्ही स्वतः सुभेदारांचे भेटी जाऊ. अरे पण तुमचे चेहरे एवढे ग्लाल का? ताना तान्या कुठे आहे? तान्या. अरे हे कसं? तान्या तान्या तू वचन दिलं होतं आम्हाला. वचन मोडण्याची गुस्ताखी कैसी केलीस तान्या? कैसी? चक्रधराचे आजचा देश आनंदाचा पुरंदरच्या तहात उद्ध्वस्त झालेल्या स्वराज्याच्या सुभेदार तानाजींनी गड जिंकून नवी मूर्तमेढ रोवली आहे. अश्ववेळी आपण आसू ठाऊ नये. सुभेदारांनी पाहिलं तर ते मला म्हणतील, सूर्या माझ्या राजाच्या अश्रूंचा एक एक थेंब करोडो होण्याच्या मोलाचा आहे. तो भुईवर का पडू दिलास? आयुष्यात पुस्तकीसाठी सुभेदार माझी गर्दन मार फिरलास. खरंय सूर्य, फक्त माझ्याच नाही तर रयतेच्या प्रत्येक अश्रूंच्या थेंबाचं मोल माझ्या मावळ्यांनी जाणलं. म्हणून तरी अश्रूंच्या वणव्यातून स्वराज्याचं सोनं तावून सुलाखून निघालं. स्वराज्य घडवणाऱ्या या कसबी हातांना